कथेचं नाव निर्णय. लेखक प्राचार्य शिवाजीराव बागल. पद्मा 12वी पास झाली. आबाला मायला खूप आनंद झाला. पद्मा पहिल्यापासून हुशार होती. प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्गात पहिल्या नंबरानं पास होत होती. आता पण 12वी केंद्रात तिनं नंबर काढला. सगळ्या पोरापोरीत बाशी मारली. गावकऱ्यांनी पद्माचं तोंड भरून कौतुक केलं. आबाचं माईचं पण कौतुक केलं. बया, पोरीची जात असून बी मायंदा शिकवलं होय ना. नागपुडीत बोटाच्या चिमटीनं तपकिरी कोंबत गोदा बोलली. तपकिरीच्या वासानं मस्तकाला झिंझिनी आल्या आणि गोदानं आक्षाक केलं. लागोपाठ 4-5 शिंका आल्या. तसं यशोदाबाई बोलली. होय, बोला फुलाला गाठ पडली बघा. पद्मा माईचं रूप घेऊन आली आणि आबाचं हुशार पण तिच्या टकुऱ्यात आले. पण तुम्हाला सांगते, बाई किती पण शहाणी सुरती असली, किती बी हुशार असली, तरी तिला आपला शानपणा गुंडाळून ठेवावा लागतो. या लगीन झाल्यावर दादला म्हणल तसं वागावं लागतं. शानपण चुलीत घालून घाणेला झोपलेल्या बैलासारखं घराघरा शेता शिवारात राबावं लागतं. पोरीला उजवताना कुणी बघतं का? तिच्या जन्माचा जोडीदार कसा हाय, हुशार हाय का बावळट हाय. आपण खेड्यापाड्यातलं, आपल्या सोयरीक पण खेड्यापाड्यातल्याच की. सोयरीक जोडल्याशिवाय आणि धागादोरा लागल्याशिवाय आणि पदराला पदूर लागल्याशिवाय कोण कुणाला पोरगी देतं का? मग एवढं शिकवायचं, पोरगी घोडनवरी होईस तर वाट बघायची आणि शेवटी कुठल्या तरी लांबच्या किंवा जवळच्या पाहुण्याच्या पोराला द्यायची. मग पोरग शान हाय का खुळ हाय, कशाला कोण बघतं या. यशोदाबाईचं पुराण हे चालूच होतं. ए यशोदा, तुझं पालपूत बंद कर, गोदा असं म्हणाली. आणि पुन्हा एकदा तपकिरीची चिमूट नाकात कोंबली आणि तपकिरीची डबी यशोदाबाईकडे सरकवली. आणि गोदा म्हणाली, हे बघ, ज्याच्या त्याच्या नाकाला नंदीचा भार सोसतोच की. तू आणि म्या त्यांच्या पोरीचे कात्याकूट करून चालेल का? उद्या एखादं शिकलेलं यासप्यास करणार पोरग बघल आणि त्याच्या गळ्यात हार घालल. मग मातुर आबाला आणि मायला कळल, पोरीला शिकवलं, बाच्या तोंडाला काळं फासलं. आणि मग पै पाहुण्यात आणि गावात तोंड दाखवायला जागा राहायची नाही याची. गोदा उठता उठता यशोदाबाईला म्हणाली, ए बाय, तू माईला बोल, लेकीला शिकवणं पुरं झालं म्हणावं. पद्माच्या टकुऱ्यावर अक्षदा पडू द्या म्हणावं. एवढं शिकवून तिला काय बॅलिस्ट करणार आहे काय? 12वीच्या निकालानंतर मुलामुलींची प्रवेशाकरता धावपळ सुरू होती. पद्मालाही सोलापूर विद्यापीठात प्रवेश घ्यायचा होता. पुढील शिक्षणासाठी आबाचा आणि मायचा होकार घ्यायचा होता. त्यांच्या होकाराशिवाय पद्मा FYV ला प्रवेश घेऊ शकत नव्हती. मुदतीत प्रवेश अर्ज भरणं गरजेचं होतं. म्हणून पद्मानं आबाला विचारलं, आबा, मी FYV ला सोलापूरला ऍडमिशन घ्यावं म्हणते. अहो, इथं जवळपास सिनियर कॉलेज पण नाही कुठं. आबा, विद्यापीठात अवांतर वाचन होईल, अभ्यासाला पुरेसा वेळ बी मिळेल, बौद्धिक चर्चा सत्रात भाग घेता येतील, ऐकता बी येतील. आबा, तुमची संमती असेल तर उद्या जाऊन ऍडमिशन घेऊ का? हे बघ पुरे, तुझ्या पुढच्या शिक्षणासाठी माझी काय हरकत नाही, पण तुझी माय काय म्हणते बघ. मला वाटतं तू तिचा सल्ला घे आणि तिचा जर होकार असेल तर माझी काय हरकत नाही, पण तिच्या होकाराशिवाय मी हो म्हणू नाही शकत बरं का. अगं पद्मा, मुख्यमंत्र्याला सुद्धा गृहमंत्र्याच्या संमतीशिवाय नाही निर्णय घेता येत. अगदी तसंच आहे बघ माझं. पद्मानं आपला मोर्चा माईकडे वळवला आणि लाड आपलं दोन्ही हात
मायच्या गळ्यात घालून लाडीकपणे म्हणाली, ए माय, मी उद्या सोलापूरला जाऊन FYB ला ऍडमिशन घेऊ का? माईनं आपलं तोंड बाजूला वळवलं. पद्मानं गळ्यात घातलेलं दोन्ही हात बाजूला करत नाराजीच्या सुरात म्हणाली, ए बाय, बास झालं तुझं शिक्षण आता. का ग माय? अगं आतापर्यंत पाठबळ देणारी माईच ना तू. शिक बाय शिक, लय शिक. तूच म्हणत होती ना असं, मग आता काय झालं? अगं पोरी, तेव्हा तू लहान होती, मला काळजी नव्हती. पण तू शहाणी झाल्यापासनं अगं तुला कुठं बाहेर पाठवायचं म्हणजे माझ्या काळजात धस्स होतं ग, दुसरं काय नाही. अगं माय, शहाणं होणं म्हणजे काय ग? पद्मानं मायला प्रश्न केला. अगं तुला नाहणं येऊन 4 वर्ष झाली, त्यालाच आम्ही अडाण्या बायका पोरगी शहाणी झाली म्हणतो. तुला कसं कळत नाही ग? अगं शहरातली टपोरी ती मावाली पोरं मागं पुढं करत्यात आणि मग त्याला बघून तरण्या ताट्या पोरींचं मन भावरतं ग. आणि एकदा का मन भावरलं म्हणजे मग खरं नसतं या. म्हणून मला वाटतं या तुझं शिक्षण बास झालं आता. ए माय, मला तुझी काळजी कळती ग. अगं तिथं माझ्यासारख्या अनेक मुली शिकायला आहेत ना. अगं नाणं येणं हा स्त्री जातीचा निसर्ग धर्म आहे ग. ते तर सगळ्यांनाच येतंय की. शान पण कोणाला चुकलंय का ग? अगं मी तुझी मुलगी आहे. तुझं संस्कार आबांचं विचार घेऊन मी वावरते. अगं माय, माझ्यासारख्या लाखो मुली शिकतायत ग. त्या त्यांच्या आई वडिलांच्या आशीर्वादानंच ना. अगं आईनं मुलीला पाठबळ द्यायचं असतं आणि बाबानं स्वच्छंदीपणे विहार करायला स्वातंत्र्य द्यायचं असतं. अगं माय, मला चांगलं वाईट कळतं ग. आणि हे समजण्या इतपत शानपण तूच दिले नव. हे बघ माय, ममत्वानं पुढील शिक्षणाला पाठबळ द्यायचं सोडून तूच म्हणतेस बाद झालं तुझं शिक्षण म्हणून. ए माय, तू खरोखर ग अंतःकरणापासून विरोध करत नाहीस. त्या आजूबाजूच्या बायकांचं ऐकून त्यांचं बोलणं मनावर घेऊन तू वैतागून असं म्हणतीयस ना. कळतंय ग मला सगळं. माझी माय आहे तू. आणि तुझ्या लाडक्या लेकीला पुढे शिकायचं आहे. असं म्हणत पद्मा मायच्या गळ्यात पडली. मग मात्र राग आवरून माय गालात खुदकन हसली आणि पद्माला म्हणाली, शिक बाय शिक, लय लय शिक शिक. आबानं आणि माईनं पद्माला सोलापूरला शिकायला परवानगी दिली. पद्मानं सोलापूर विद्यापीठात प्रवेश घेतला. लेडीज हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतला. नियमितपणे पिरियड अटेंड करणं, मन लावून अभ्यास करणं, इतर उपक्रमामध्ये सहभागी होणं, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अवखळ लाडीकपण, प्रत्येक गोष्टीत हजरजबाबीपणानं पद्मानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मुळातच हुशार, खेळात तरबेज, वादविवादात रंगत आणणं, मैत्रिणीशी एकरूप होणं, नम्र, शालीन, सौंदर्य या सर्वांमुळं पद्माचं अस्तित्व प्रत्येकाला जाणवायला लागलं होतं. विद्यापीठाच्या विस्तृत आवारात तिचं बुद्धिवैभव हे विस्तारत होतं. चर्चासत्रात सहभागी व्हायची, प्राध्यापकांची व्याख्यानं मन लावून ऐकायची, बाकीची पोरं पोरी तासाला दांड्या मारायची, कॅन्टीनमध्ये दंगा मस्ती करायची, आई वडिलांच्या पैशावर मस्तपैकी चेन करायची, कुठल्या तरी मित्राला गणवायचं, एखाद्या भंपक पोरी बरोबर तासन तास वेळ घालवायचा. संध्याकाळी भागवत चित्रमंदिरात हजेरी लावायची. आई वडिलांनी दिलेला पैसा कमी पडला तर उसनवारी करायची. ज्या तरुण वयात शरीर कमवायचं, बुद्धी प्रगल्भ बनवायची, नव विचारांचं नवं चैतन्य हे निर्माण करायचं सोडून तरुण पिढी वाहत जाते
आयुष्याला सुंदर साथ चढवण्याऐवजी उमेदीत तारुण्याचा बाज घालवतायत हेही पद्माला अवतीभोवती दिसत होतं. पद्माची पहिली टर्म संपली आणि पद्मा दिवाळी सुट्टीला घरी आली. आबाला मायला आनंद झाला. पद्मा 4 महिन्यांनी गावी आली होती. पद्मा एकुलती एक लेक होती. आबाची मायची सारी भिस्त ही पद्मावरच होती. त्यांना जे काही करायचं होतं ते पद्मासाठीच करायचं होतं. पद्माच्या भावी सुखासाठी, तिच्या आनंदासाठी. तिला हवं नको ते सगळं काही पुरवत होते. पद्मा घरी असली म्हणजे माय पण खुश असायची. पुढच्या गलीतला बबण्या सांगोल्याला BCS करत होता. तो जाता येता पद्माकडे कटाक्ष टाकायचा, बोलायचा प्रयत्न करायचा. पण पद्मा आपल्याच कर्तव्यात दंग असायची. बबण्याला वाटायचं पद्माला पटवावी, मळ्यात गुलू गुलू बोलत बसावं. दिवाळीची सुट्टी आहे तोपर्यंत मेळ घातलाच पाहिजे, नाहीतर तोंडा पुढचं पाखरू पंख फडफडत आपल्या पुन्हा जाईल आणि विद्यापीठात कुठल्या तरी फांदीवर बसल आणि मग आपल्याला सांगोल्यात हात चोळत बसावं लागल. त्यापेक्षा काहीतरी उपाय शोधलाच पाहिजे. पद्माला जाळ्यात खेचलं पाहिजे. बमण्यानं पद्माच्या पावलावर पाळत धरली. ही गोष्ट पद्माच्या ध्यानात आली. सखू ही पद्माची बालमैत्रीण दिवाळ सणाला माहेरी आली होती. 8वीत असतानाच सखूचं लगीन झालं होतं. सखू आईन तारुण्यात खचलेली, पेचलेली. तिची अवस्था बघून पद्माला वाईट वाटलं. सखूचा पाळणा वरसाला हालत होता. नवरा व्यसनी होता, मारझोड करायचा. न कळत्या वयात लग्न करून सखूच्या आयुष्याची झालेली दयनीय अवस्था पाहून पद्माचं मन हेलावत होतं. आणि शेजारच्या बायका मायला म्हणत होत्या, बघा बायानो, सखूला 4 लेकरं झाली तरी पद्माच्या लग्नाचा अजून पत्त्या बी नाही. आबाण माय तरण्या लेखीकडे डोळ झाकरतेत, दुसरं काय. एक दिवस पोरीचा पाय घसरल म्हणजे आबाचं डोळं उघडते आलं, दुसरं काय. आबा आणि माय मळ्याकडे गेले होते. संध्याकाळशिवाय घरी येणार नव्हते. दुपारी पद्मा एकटीच वाड्यात होती. पद्मा आपलं रंगरूप आरशात न्याहाळत होती, डोळ्यात साठवून ठेवत होती. वाड्याचा दरवाजा हा सताड उघडाच होता हे तिच्या लक्षातही राहिलं नव्हतं. बबण्या चोर पावलानं भर दुपारी पद्माच्या वाड्यात शिरला आणि अलगदपणे त्यानं पाठी मागून पद्माचं डोळं झाकलं आणि म्हणाला, ए ओळख बर, ओळख. अचानक घडल्या प्रकारानं पद्मा आश्चर्यचकित होऊन म्हणाली, अरे दुसऱ्यांच्या घरात अचानक चोर पावलानं शिरणाऱ्या नालायकाला मी चांगले ओळखते. बऱ्या बोलानं डोळ्यावरचा हात काढ आणि चालायला लाग. पद्मा अशी म्हणाली, ए नाहीतर काय करशील आ? फार तर बोंब मारशील, तुझीच इज्जत जाईल. मार बोंब मार. बबण्या असं म्हणाला. पद्मानं आवेशानं बबण्याचा हात झिडकारलं. तडा तडा बबण्याच्या मुस्कटात मारल्या. रणरागिणीचा अवतार बघून बबण्या मनातनं घाबरला, पण उसनं अवसान आणून म्हणाला, ए पद्मा, तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करण्याऐवजी ना तू धिक्कार केलायस. पण मी पण तुला बघून घेईन. तुझं जगणं, तुझं शिकणं ना हे सगळं अशक्य करून टाकेन. हा, आणि तरच नावाचा बबणी आहे हे लक्षात ठेव. हा, जा रे फेकाडा जा. तुझ्यासारख्या माकडांना मी ना भीत नाही. प्रेमाची ऑफर करायला आलाय ना. अरे पहिल्यांदा प्रेम म्हणजे काय ते शिकून घे. प्रेम द्यायला शिकावं लागतं आणि मग घ्यायला शिकावं. अरे प्रेम कोणावर करावं आणि कुणावर करू नये हा सर्वस्वी माझा अधिकार आहे. अरे तुझ्या शिक्षणानं शानपण आलेलं नाही. हा, स्त्रीत्वाचा आदरभाव करावा याची तुला रीतभात नाही र. तुझ्या पुरुषी अहंकाराची मर्दुमकी ना मला दाखवू नको. चल तू चालता हो. पद्मा आवेशानं बोलत होती.
तिचा अवतार बघून बबन्यानं काढता पाय घेतला, पण तो मनातून बिथरला होता. झाल्या अपमानाचा सूड कसा घ्यायचा याच विचारानं डोकं खाजवत आपल्या घराकडे सटकला. पद्मा सुट्टी संपताच सोलापूरला गेली. आपल्या दैनंदिन कॉलेज जीवनात ती रममाण झाली. बबन्याचा झाला प्रकार तिनं आभाषा आणि मायच्या कानावर घातला नाही. एवढं त्या बाबीला महत्व द्यावं असं तिला वाटलंच नाही. बबन्या मात्र मनात चरफडत होता. पद्मानं लावलेल्या सापटा, त्या अपमानाचं शल्य हे त्याला जाणवत होतं. तो संधीची वाट बघत होता. सांगोल्यात BCAचा अभ्यास करण्याऐवजी नको त्या तंद्रीमध्ये विचारमग्न होत होता. सोलापूर विद्यापीठ अंतर्गत त्या होणाऱ्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचं आयोजन हे सांगोला कॉलेजकडे होतं. तेथील वादविवाद स्पर्धेमध्ये पद्मानं भाग घेतला होता. पद्माचा पार्टनर पंकज होता. पंकजही चौफेर वाचन, बोलण्याची उत्तम कला, विषय प्रतिपादन करण्याची शैली, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करायला लावणारं त्याचं सडेतोड भाषण, त्याच्या भाषणाला वादविवादाला तेवढीच उत्तम साथ देणारी पार्टनर म्हणून पद्माचं सिलेक्शन झालं होतं. म्हणून पद्मा आणि पंकज सोलापूरहून एसटीनं सांगोल्याला आले होते. पद्मा आणि पंकज एसटी स्टँडवर उतरताच बबन्यानं पद्माला पाहिलं आणि पुढं होऊन तो पद्माला म्हणाला, हॅलो, हाय, हा तुझा यार का? हा, हे बघ बबन, हा पंकज आहे. हा माझा वादविवाद स्पर्धेतला पार्टनर आहे. आणि पंकज हा बबन माझा गाववाला आहे. तो इथंच BCS करतोय. पद्मानं शांत मनानं दोघांची ओळख करून दिली. छानच, म्हणजे आपल्याला प्रतिसाद द्यायला, प्रोत्साहन द्यायला तुझा गावाला आहे म्हटल्यावर नो प्रॉब्लेम. काय बबनराव, चला आम्ही तुमच्याच कॉलेजवर चाललोय, येत आहे ना? पंकज सहजतेनं बबनला म्हणाला, अरे यार, स्टँडवर तुमच्या स्वागताला आलोय. आता कॉलेजवर येऊन तुमच्यासाठी टाळ्या वाजवतो. आपलं काय, कवा पण टाळ्या वाजवतो आपण. बबन्या काहीतरी बोलायचं म्हणून बोलला. वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले ते म्हणजे पंकज आणि पद्मा. टाळ्यांच्या गजरामध्ये प्रथम पुरस्काराचा स्वीकार करताना दोघांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. पुरस्काराचा स्वीकार करून अनेकांच्या शुभेच्छा आणि अभिनंदनाचा स्वीकार करत पद्मा आणि पंकज दोघेही सोलापूरला संध्याकाळी एसटीनं रवाना झाले. बबन्यानं दोघे एकत्र चालताना एसटीत बाकड्यावर एकत्र बसल्यावर आपल्या मोबाईलमध्ये पद्मा आणि पंकजचं नकळत फोटो काढलं. त्याच्यावरनं त्यानं फोटोच्या कॉप्या काढल्या, पाकिटात घालून आबाच्या नावावर पोस्टानं त्या पाठवल्या आणि कागदावर लिहून आबाला कळवलं, तुमची पोरगी पर जातीच्या पोराबरोबर हातात हात घालून फिरती. एसटीनं त्याच्याबरोबर कुठं कुठं जाऊन रंग उधळती. पुढील अनर्थ घडू नये म्हणून आबा तुमचा हितचिंतक तुम्हाला कळवतोय. यापुढं पोरीला शिकवायचं की घरी बसवायचं हा सर्वस्वी निर्णय तुमचा आहे. बेआबरू होण्यापेक्षा योग्य तो निर्णय आपण घ्याल असं मला वाटतं. तुमचाच हितचिंतक. पोस्टाचा लिफाफा पोस्टमननं आबाच्या हातात दिला, पण पाठवणाऱ्याचं नाव, गाव हे काहीच नव्हतं. आबा आणि माय दोघं जण पडवीत बसले होते. लिफाफ्यात काय आहे म्हणून आबानं पाकिट फोडून बघितलं तर तिराईत पोराबरोबर पद्माचा फोटो बघून आबाची बोबडी वळली. मायला घेरी आली. आबाला आणि मायला काय सोचेन असं झालं. पोरीनं चांगलं कौतुक केलं. आता आपलं आपणच पायतान हाणून घेतलं पाहिजे. हा, आपलं पायतान आपणच हाणलं पाहिजे. आबा रागानं असं म्हणत होते. आव ही फोटो, ही पाकिट कोणी पाठवलं असेल व? मायनं आबाला विचारलं.
अगं बाय, पाठवणारानं पाठवलं, पण नाव गाव लिहिलं नाही. अहो पण कसं का असं नाव, पण त्यामुळे आपलं डोळं तर उघडलं. हा हा, आता तिचं शिक्षण बंद. तिचं काय पण ऐकून घ्यायचं नाही. तिचं शिक्षण बंद. बंद म्हणजे बंद. आबा तंतनत होत. अहो ते पहिल्यांदा फोटो फाडून टाका, जाळून टाका त्याला, आणि चढदिशी सोलापूरला जावा. तिला पुढं घालून घरला घेऊन या. अहो नाहीतर परजातीच्या पोरासंग लगीन करून मोकळी होईल बाय. आणा तिला लवकर, तुम्ही जाऊ द्यास. माय घाबऱ्या घाबऱ्या आबाला सांगत होते. आबानं लगेच पद्माला फोन लावला आणि आबा एकच बोलले, हे बघ पोरे, तू असशील तशी गावाकडे आणि आताच्या आता ये. असं म्हणत आबानं फोन बंद केला. आबाने अचानक घराकडे का बोलावलं असेल आपल्याला, काही कळे ना. का फोन केला आबाने असा. पद्मा विचारात पडली. मायेची तब्येत तर बिघडली नसेल ना. आबाने लगेच बंद का केला फोन. हा, नक्कीच काहीतरी झालं असेल, निघावं. पद्मानं आपली बॅग भरली. आवर्जून वादविवाद स्पर्धेचं प्रमाणपत्र, बक्षीस समारंभाचं तिनं बरोबर फोटो घेतलं. सोलापूरहून मिळेल त्या वाहनानं तिनं बहादूरवाडी गाव गाठलं. घरी गेली. सांजवेळ झालेली तरी घरात दिवाबत्ती केली नव्हती. मायचा चेहरा सुकलेला. आबा विवंचने दिसत होतं. पद्मानं बॅग खाली ठेवली. नेहमी आनंदानं हसतमुख आपल्या लेकीचं कौतुक करणारे आबा आणि माय गप्प गप्प बघून पद्माला राहुलच नाही. आबा, माई, काही झालंय का. अहो आबा, तुम्ही काही बोलत का नाही. काय झालंय, मला कळू तर द्या. पद्मानं आपुलकीने विचारलं. ए कारठे, अजून काही झालं नाही, पण व्हायच्या अगोदर तुला बोलावून घेतलं. नालायक कार्टी, सरळ म्हणते काय झालं का. करून सवरून नामा निराळी. अगं आमची आबरू वेशीला टांगाय चालली का. हे बघ, ही असली थेरं अजिबात चालू देणार नाही, येतंय का लक्षात. आबा रागानं पद्माला फडाफडा बोलत होत. अहो आबा, माई, मला काहीतरी कळू द्या. मला सांगा काहीतरी, मला कळलं पाहिजे. पद्मानं डोळ्यात पाणी आणून केविलपणे विचारलं. आबानं पोस्टानं आलेलं पाकिटातलं फोटो पद्माच्या पुढं फेकला आणि म्हणालं, हे पोरे, हे असलं ना चाळ करायला सोलापूरला पाठवलं नाही तुला. उद्यापासनं कॉलेज बंद तुझं. कोण कुठला भडवीचा त्याच्या बरोबर हिंडाई फिरायला तुला पाहिजे. आमची इज्जत मातीमूल करायला निघाली तू. आ. पद्मानं पाकिटातलं फोटो न्याहलं. कागदावरचा मजकूर वाचला. पाकिटावरचा पोस्टाचा शिक्का पाहिला आणि बबण्याचं कारस्थान ओळखलं. आणि आभाच्या आणि माईच्या पुढ्यात ती खो खो हसायला लागली. कैदासीन कुठली हसून जिरवती या. माईला खाली बघायला लावती या. आ. माय तेटकऱ्यानं म्हणाली, अहो आबा आणि माय, तुम्ही ना अर्ध सत्य पाहिले. अहो त्याच्यावरनं तुम्ही पराचा कावळा करताय. बरं मै तुला सांगते, गेल्या 15 वड्यात सांगोल्याला आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा झाल्या. त्यात मी भाग घेतला होता आणि माझ्याबरोबर माझा पार्टनर पंकज होता. अगं माई, आम्ही दोघांनी सांघिक बक्षीस मिळवलंय. आणि हे बक्षीस घेतानाच आमचं फोटो बघ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अगं आम्ही एका कॉलेजचे विद्यार्थी आणि एका स्पर्धेला जातोय म्हटल्यावर आम्ही मिळूनच जाणार ना. आबा हे बघा, अहो प्रवासामध्ये पंकज ऐवजी कोणीतरी माझ्या शेजारी सीटवर बसला असताच ना. अहो मग अनोळखी माणसाऐवजी माझ्याच कॉलेजचा माझा पार्टनर माझ्या शेजारी बसला
तर बिघडलं कुठं हो? हे बघा आबा, हे फोटो ना, हे पाकिट आणि यातली अक्षरं ते समोरच्या गल्लीत राहणाऱ्या त्या बबण्याचं आहे. अहो, बबण्याला मी प्रतिसाद देत नाही म्हटल्यावर त्यानंच हे घाणेरडे उद्योग केलेत. अहो, दिवाळी सुट्टी त्यानं मला आपल्या घरी येऊन त्रास देण्याचा प्रयत्न केलाय, पण मी तुम्हाला नाही सांगितलं. हे अगदी खरं असतं तर त्याच्यात हिंमत असते तर त्यानं स्वतःचं नाव लिहिलं असतं. पण डरपोक कुठलाय तो, शुद्ध मन नाही त्याचं. अहो आबा, दुसऱ्यांच्या जीवनात आणि मनात विष कालवत होता. माई, आबा, अहो तुम्ही समजता तसं काहीच नाही हो. हा सगळा बाबण्याचा हिडीस स्वभाव आहे. हे बघा, तुम्हाला हे आमचं बक्षीस घेतल्याचं प्रमाणपत्र, हे घेतल्याचं फोटो, हे जर खरं वाटत नसतील ना, तर चला तुम्ही कॉलेजवर या आणि आमच्या प्राध्यापकांशी चर्चा करा. मी जर खोटं बोलत असेल ना, तर तुम्ही माझं कॉलेज बंद करा. आणि हे जर खोटं निघालं ना, तर त्या बबण्याविरुद्ध बदनामीची पोलीस कंप्लेंट करा. हो द्या एकदा सोक्ष मोक्ष, आणि मग कळेल तुम्हाला तुमच्या लेकीनं जपलेलं पावित्र्य. हा, चला तुम्ही कॉलेजवर. पद्मा आवेगानं बोलत होती. आबाला आणि माईला खरं काय ते कळालं. आपली चूक त्यांना उमजली. आबांच्या अंधाऱ्या वाड्यामध्ये खटकन ट्यूबलाईट पेटली. लाईटचा प्रकाश पडला. माईनं देवघरातला दिवा लावला. दिवसभराचं मळब सांज वेळी निवळलं. बबणे आबाचा कानोसा घेत होता, पण आबा दाद लागू देत नव्हता. पद्माचं शिक्षण जोमानं चालू होतं. पद्मा आता BA भाग 3च्या वर्गात होती. पुढे MA करायचं की करिअरच्या क्षेत्रात झेप घ्यायची, की आबा ठरवतील त्या तरुणाशी विवाहबद्ध व्हायचं. याचं काहीच आपल्या हातात नाही याची जाणीव तिला होती. आता चांगला अभ्यास करून पदवीधर होणं एवढंच आपल्या हातात आहे या जाणीवेनं ती अभ्यासामध्ये घडून गेली होती. बबन विक्षिप्त स्वभावाचा होता. रात्रंदिवस पद्माला कसा त्रास देता येईल याचाच तो विचार करत बसायचा. बबण्या पद्माला मोबाईलवरून अश्लील SMS पाठवायचा, पण पद्मा त्याकडे दुर्लक्ष करायची. त्यामुळे बबण्याची वृत्ती बळावत चालली. बबण्यानं अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं आणि व्हायचं तेच झालं. बबण्या फेल झाला. पद्मा फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. शेजारच्या गोदानं मायला डिवचलं. बया, अहो पद्मा 15वी शिकली ना व, आणि आता शिकून झाला असल. अहो तिचं लग्नाचं कुठं तर बघताय का घरात हिडीमा ठेवताय? काय कळतं का नाही हो तुम्हाला? पद्माला हिडिंबा म्हणून संबोधल्यामुळं मायला गोदाचा राग आला होता. पण माईने राग तसाच केला आणि माई गोदाला म्हणाली, हे बघा, तुम्हाला मी आताच सांगते, पद्माचं बाशिंग बळ उठून बसलं म्हणजे होईलच. हा, असं आहे वय? बरं, पण आता तुम्ही आई बापासून गप बसताय. अहो ती 20-22 वर्षाची घुण नवरी बघायला कोण यायचं व तुमच्या घरी? गोदा अशी म्हणाली. तेव्हा माई तिला म्हणाली, हे बघा, तिच्या नशिबात कोण असेल ती येईल. आपण कशाला उगीच काळजी करायची? गोदाबाई म्हशीची शिंग म्हशीला जड नसत्यात, आणि आमची पोरगी आम्हाला जड नाही. पद्माच्या लग्नाचा जेव्हा बार उडवू ना, तेव्हा तुम्हाला पण चापून बुंदीचं लाडू खायला बोलवतो. मग या तवा. माईनं खोपर कळी मारताच गोदा गप्प बसली. बबण्याचा अण्णा काव्यभास होता. बबण्याकरता पद्माला मागणी घालायची. पद्मा सकट आबाची इस्टेट लाटायची, कारण आबाला पद्मा एकुलती एक होती. बबण्याचा डोळा पद्मावर आणि बबण्याच्या अण्णाचा डोळा आबाच्या इस्टेटीवर. म्हणून बबण्याच्या अण्णानं आबाला गळ घालून बघितलं. ओ आबा, पद्माचा आणि बबनचा छान जोडा जमल. तुमची लेक तुमच्या डोळ्यासमोर. आबा, तुम्ही तेवढं मनावर घ्या. पोरगी शिकलिया, पोरगा शिकलाय, तुम्ही घ्या मनावर. 2 मनात जुळल आणि 2 गल्लीतलं अंतर कमी होईल आणि 2 कुटुंबात जवळीक होईल.
आणि मनातला अंतर बी कमी करा आणि शुभमुहूर्ताचा अंतरपाठ धरा. हा, अण्णा असं म्हणालं. हे बघा, जमायचं नाही. तुमचा पोरगा नापास आहे. अण्णा, पोराची लायकी आहे का ते आम्हाला ठाऊ नाही वय. पोरीच्या गळ्यात असली धोंड कशाला घालू आम्ही. आबानं अण्णाला धुडकावलं. बबन्या येडताक स्वभावाचं हे सगळ्या गावाला माहीत होतं. पद्मा MPSC परीक्षेच्या तयारीला लागली होती. सोलापूरला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात पंकज आणि पद्मा एकमेकांना भेटत होती. अभ्यासपूरक चर्चा करत होती. अभ्यासाचा कंटाळा आल्यावर दोघजण कॅन्टीनमध्ये चहा कॉफीचा आस्वाद घेत होते. दोघांनाही एकमेकाविषयी जिव्हाळा होता, आपुलकी होती, ओढ वाढत होती. पण दोघांनी कधी मर्यादेचं उल्लंघन केलं नाही. अभ्यासाला प्रेरणा, प्रोत्साहन देत होते. पंकजच्या घरची परिस्थिती ही हालाकीची होती. आई वडील गरिबीनं गांजलं होतं. पण पंकज आपल्या गरिबीचं कधीच भांडवल करत नव्हता. आपलं शुद्ध सात्विक विचार, नम्र स्वभाव, सालस परंतु जिद्दी स्वभाव यामुळे पंकज रात्रंदिवस MPSCचा अभ्यास करत होता. पद्मा खर्चातून बचत करायची आणि काही रक्कम दरमहा पंकजला देत होती. तेवढाच त्याला मदतीचा हातभार लावत होती. पंकज पद्माचा उपकार, तिचं सहकार्य नजरेआड करू शकत नव्हता. आणि पद्मा पंकजला आपल्या अंतरकप्यात जपत होती. जिद्दीनं MPSC व्हायचं हेच ध्येय त्या दोन जीवांनी बाळगलं होतं. रात्रंदिवस अभ्यास करून पद्मा तहसीलदार झाली, तर पंकजची उपजिल्हाधिकारी म्हणून पोस्टिंग मिळाली. बहादूरवाडीत बहादुरी करून पद्मानं गावाचं नाव रोशन केलं. आबाची लेक म्हणजे गावाची लेक झाली. पद्मानं MPSCत घवघवीत यश मिळवून तालुक्याच्या मामलेदार कचेरीमध्ये रुबाबात कामकाज बघायला लागली. गावातल्या बाया माणसांना, गड्यांना पद्माचं कौतुक वाटायचं. तर इकडं आबाला वेगळ्या चिंतेनं ग्रासलं होतं. ते म्हणजे पद्माला एवढा मोठा नोकरदार पोरगा कुठनं शोधायचा. तिला उजवलं पाहिजे, पण तिच्या योग्यतेचा, पात्रतेचा मुलगा पै पाहुण्यात शोधून सापडत नव्हता. घरंदाज स्थळं होती, पण त्यांची पोरं जेमतेम शिकलेली. एवढा शिकलेला हुद्द्यावरचा एखादा पोरगा मिळाला तर बरं होईल. पण शोध मोहीम हाती घेऊन सुद्धा हाती काहीच लागत नव्हतं. म्हणून आबा विवंचनेत होतं. पद्माच्या डोक्यावर अक्षदा पडल्या म्हणजे आपलं कर्तव्य पार पाडण्याचा आबाला आनंद घ्यायचा होता. पद्मा शेजारच्याच उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परांडा तालुक्यात ती कार्यरत होती. तर पंकज कुर्डवाडीच्या प्रांत कार्यालयात प्रांतसाहेब म्हणून कार्यरत होता. दोघांचेही अधूनमधून एकमेकाला फोन व्हायचं. दोघंही आपापल्या प्रशासकीय कामकाजात हुशार अधिकारी म्हणून संबोधले जात होते. पद्माला साताऱ्याचं स्थळ चालून आलं. पोरगा इन्कम टॅक्सचा ऑफिसर होता. दोघंही एकमेकाला अनुरूप होते. दोघांच्याही घरच्यांनी संमती दिली. रीतिरिवाजाप्रमाणे लग्न कार्य करण्याचं ठरलं. मुहूर्त काढला. लग्नाची तीत धरली. लग्न पत्रिका छापल्या. पै पाहुणं मित्र परिवाराला पत्रिका वाटल्या. दोन्हीकडच्या कुटुंबात आनंदी आनंद होता. पद्माला हळद लागली आणि बबन्यानं डाव साधला. पद्माच्या भावी पतीचं कान भरलं. पद्मा बद चालीचे. तिचं लपड आम्ही डोळ्यानं बघितलंय. साहेब, तुमच्या भावी संसाराचा विचका होऊ नये म्हणून कानावर घातलं. कोणाबरोबर आणि कुठं कुठं फिरते समजा तुम्हाला कळलंच. अहो, आम्हाला काय हो, तुम्हाला आपलं सावध केलं. पुढं काय निर्णय घ्यायचा ते तुमचं तुम्ही ठरवा. आम्हाला काय. तांदूळ पडलं म्हणजे बाहेर सावरून जेवायला मोकळं म्हणत बबण्या तिथनं सटकला. क्वालिफाईड इन्कम टॅक्स ऑफिसर असून सुद्धा त्याच्या डोक्यात केडं वळवळायला लागलं. पै पाहुण्याने मांडव भरला असतानाही नवरा मुलगा बाजूला जाऊन जन्मदात्या पित्याला म्हणाला, हे बघा बाबा,
मला मला या मुलीबरोबर लग्न करायचं नाही. मी नाही करत. अरे पण का? हे बघा बाबा, मुलगी बदचालीची आहे आणि लग्न लागण्यापूर्वी ते कळलंय आणि ते बरं झालं. आपल्या घराची बरबादी नकोय. हा अरे बेटा, पण एखाद्याच्या मुलीला भर लग्न मांडवात दोष लावणं हे बरं नव्हे. कळतंय का तुला? हे बघा बाबा, मला काही सांगू नका तुम्ही, आणि मला आता कोणाचंच ऐकून घ्यायचं नाही. मला या मुलीबरोबर लग्न करायचं नाही, आणि हे लग्न मोडलं म्हणून सांगा तुम्ही. नाही करायचं मला. आणि नवरदेव काही न ऐकता लग्न मंडप सोडून निघून गेला. नवरदेवाकडल्या मंडळींनीही काढता पाय घेतला. आबाला धरणी माय कोसळल्यागत झालं. मायचा रडून रडून जीव आखरंदला. आता हळद लागलेल्या पोरी बरोबर लग्नाला कोण तयार होणार? पोरीला लहानाचं मोठं केलं, शिकवलं. सरकारनं तिला हुद्याची नोकरी दिली, पण आपण तिला उजवू शकत नाही. एका जबाबदार पदावर काम करणाऱ्या अधिकारी महिलेलाही कुठल्या जीवघेण्या प्रसंगाला सामोरं जावं लागतंय हे उघड्या डोळ्याने पंकज सगळं पाहत होता. आणि इकडं बबण्या मनात चेकाळत होता, आता मीच हिचा मालक. हळद लागलेल्या पोरीला दुसरं कोण स्वीकारणार आहे? आता तिला राजी व्हावं लागल. आबा आपल्याला गळ घालल म्हणून बबण्या मनातल्या मनात मिटक्या मारत होता आणि हातानं चुटक्या वाजवत मांडवातनं फिरत होता. आबावर आभाळ कोसळल्यागत झालं. भरल्या लग्न मांडवात नवरदेव वराडी मंडळी निघून चालली होती. पद्माचा मामी भाऊ आणि चुलत भाऊ झाल्या प्रकारानं बिथरले होते. त्यांनी नवरदेवासह वराडी मंडळींना अडवून धरलं आणि विचारलं, हे बघा, आमची तुम्हाला विनंती आहे, असं समजा, नाहीतर आमचा अर्धाणपणा समजा, पण मांडव सोडून जाण्याचं कारण स्पष्ट झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला नाही सोडणार. येते का लक्षात? असं म्हणून नवरदेवाच्या मानगुटीला पकडलं आणि मांडवात धरून आणलं. हे बघा पाहुणं, मराठी आणि शुद्ध भाषेत तुम्हाला सांगतोय, जे काय झालंय ना ते खरं खरं सांगा, नाहीतर तुमची काही खैर नाही. आणि दुसरी गोष्ट, पायताना अंग नांग सडकून काढेल. जे काय झालंय ते खरं सांगा. पद्माचा मामी भाव रागानं म्हणाला, तुमची मुलगी बदचालीची म्हणून आम्हाला समजलंय. नवरदेव अपराधीपणानं म्हणाला, बरं ठीक आहे, हे तुम्हाला कोणी सांगितलं? हाय इथलाच बबन नावाच्या माणसानं. हाय कोण? तुमच्याच गावातील माणूस आहे, सांगितलं त्यानं. आणि तिच्याबरोबर लग्न करून मला बर्बाद व्हायचं नाही, म्हणून माझा हा निर्णय. नवरदेव आचकत दचकत बोलला. बबण्याचं नाव कळताच बबण्याला गणू पैलवानानं कमर खोडा घातला आणि भर मांडवा तोडवला. जणू दाजीनं बबण्याचं तोंड पायतानानं सडकून काढलं. तुकाराम पोस्ट मास्तर पुढं झालं आणि बबण्याला म्हणालं, हायला बियाणं कुणाच्या वळणावर गेले काय माहीत, जाईल तिथं इचका करतय आणि पोट भरून मार खातय. असं करा, ह्याला आता पोलिसांच्या ताब्यात द्या आणि मग पोपटावानी बोलल लगेच. बबण्या रडकुंडीला येऊन म्हणाला, मला मला माफ करा, म्या घोडचूक केली. पद्मानं माझ्या संग लगीन करावं म्हणून मी हे कारस्थान केलं. पाहिजे तर आबाचा आणि पद्माचं पाय धरतो, सगळ्यांची माफी मागतो, पण मला पोलिसाच्या हवाली करू नका. मी माफी मागतो. नवरदेवाला स्वतःची चूक उमगली आणि सर्वांनाच उद्देशून म्हणाला, मला माफ करा, माझाही गैरसमज दूर झाला. मी लग्नाला तयार आहे आता. तेव्हा पद्मा आवेशानं म्हणाली, हां आता माझे ऐका. दुसऱ्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मांडव सोडून निघून जाणाऱ्या हलक्या कानाच्या माणसाबरोबर
आता मलाही लग्न करायचं नाही आणि हा माझा ठाम निर्णय आहे. हा. सगळेच अचंबित झाले. पद्मा झाल्या प्रकारानं क्षणभर गांगरली. तिनं आईची आणि आबांची घालमेल पाहिली आणि पद्मा म्हणाली, अहो आबा, खचून जाऊ नका तुम्ही ना या प्रसंगी जो निर्णय घ्याल ना तो मला मान्य आहे आबा. तुम्ही सांगाल त्या मुलाच्या गळ्यात माळ घालेन मी. तुमच्या इब्रतीसाठी मी माझी प्रतिष्ठा पणाला लावेन, याच मांडवात आणि याच भोल्यावर. आबा, माझ्यावर अक्षता पडतील याची तुम्ही व्यवस्था करा. मी तुमच्या शब्दाबाहेर नाही जाणार आबा, नाही जाणार. आबाला माहित होतं पद्मा जिद्दी स्वभावाचे. तिचं आयुष्य दुःखी कष्टी झालेलं बघायचं नव्हतं. तिची प्रतिष्ठा महत्वाची होती. तिचा स्वाभिमान महत्वाचा होता. तिला सुखी समाधानी झालेलं हे बघायचं होतं. पद्मासाठी, आपल्या लाडक्या लेकीसाठी, समाजाचे, आपदाचे, गावाचे, भाऊभावकीचे सगळ्या सोयऱ्याची तमा न बाळगता आबाने भर मांडवात निर्णय दिला. गावकरी मंडळीनो, माझी लाडकी लेक, माझी पद्मा हे तहसीलदार आहे हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून तिचा विवाह याच मांडवात प्रांत अधिकारी पंकज याच्याबरोबर लावण्यास अनुमती देत आहे मी. माणुसकी पायदळी तुडवणाऱ्यापेक्षा माणुसकीनं माझ्या पद्माचा स्वीकार करणाऱ्या पद्माचा आत्मसन्मान करणाऱ्या पंकजला माझं घर जावई म्हणून मी स्वीकारत आहे. लावूया लग्न. पंकज आणि पद्माची नजर भेट झाली. आबांच्या धाडसी निर्णयाला कर्त्या माणसाने होकार देत पंकज आणि पद्मावर पुष्पवृष्टी केली. नवी नाती दृढ झाली. पंकज आणि पद्माच्या संसार वेलीला नवी पालवी फुटली.